सकाळ सगळ्यांना. झाला का चहा पाणी? आमचा तर झाला चहा पाणी. आता भाज्या नीट करायला बसले. हे बघा, 10 रुपयाला मेथीची गड्डी आहे का नाही चांगली? बघा, छान आहे. नाही तर बापरे, हीच भाजी 20ला 30ला मिळायची. पण आता छान भेटते आहेत भाज्या, म्हणून मी ही पण घेऊन आली, चवळीची भाजी. हे बघा, आज सकाळपासून भाज्या निवडायला घेतल्यात. अगोदर कोथिंबीर निवडली. हे बघा, ती पण 10 रुपयाला गड्डी आणलेली, ती निवडून ठेवली. आता ही मेथीची भाजी. बघा, पण माती आहे त्याच्यामध्ये. बघा किती माती पडली खाली. आणि ही चवळीची भाजी. छान आहेत भाज्या, फ्रेश आहेत. ही कसली भाजी आहे? आमच्या इकडे चवळीची भाजी म्हणतात तिला. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. ही बघा, आमच्या गावाकडे तर ही भाजीला माठ बोलतात, माठ. पण इकडे चवळी बोलतात. एवढं साफ केली आहे मी इथे. आणि आता मेथीची गड्डी पण आणली. भाज्या स्वस्त झाल्यात आता, तर थंडीमध्ये भाज्या स्वस्तच होतात. जय भीम, नवबुद्धाय सर्वांना. कशा आहात तुम्ही? नीलम, काय आज वांगे बनवायची भाजी? आज वांगा बटाटा. वांगे बटाटे काय चांगला आहेत का? ताजा वांगा आहेत का? कसा वांगा आहेत? फोडणा वांगा करायचे? कसं करायचे? शेंगदाणालाही खुडी मिरचीनं वांगा. कुठे मिरची ना करा नाहीत का? कडा रस्सा करतो वांगसा रस्सा. चपातीवर भारी लागते खावाले. वांगा बटाटा बोंबील असं आहे का? शेंगदाणाला खुडी मिरची ना. या कोणता वांगा आहे? काटाई वांगा आहेत का? कोणता वांगा आहे या काटाई वांगा. असं आहे का? खावायला भारी लागतच नाही चवले. असं आहे का? एकदम चविष्ट. चविष्ट आहे का? बरं आहे, बरं आहे. आज त्याना बरोबर काय? वांगा मिक्स चपाती. चपाती. वांगा चपाती नाही म्हणा, काय मिक्स साक्षी का? मिक्स वांगा बटाटा बोंबील. असं आहे का? हा, बटाटा बोंबील. रामजी तेल. तापत नाही. जिरा, मोहरी, मिरची. आता फोडणी द्यायचं चालू आहे. फोडणी द्यायचं काम. पहिले जिरं टाकलं, मोहरी, लसूण, हिरव्या मिरच्या. आता ते मिश्रण करून घ्यायचं. बघा, असं मिश्रण करायचं. आता लाल होईपर्यंत परतून घ्यायचं मस्त, एकदम परफेक्ट. बघा, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चालू आहे आपलं फोडणी द्यायचं काम. आता हे टाकलंय त्यांनी सुके बोंबील, सुकाट बोंबील. वांग्याच्या भाजीमध्ये थोडं बोंबील टाकलं ना, तर थोडं बरं वाटतं, एकदम मस्त चविष्ट वाटते भाजी. जेव्हा बोंबीलला थोडा कडक होऊ द्यायचं मस्त तेलामध्ये. तेव्हा बघू शकता तुम्ही, एकदम कडक होऊ द्यायचं, एकदम परफेक्ट. एकदम मस्त फोडणीचा एकदम वास सुटला, घमघमीत, एकदम परफेक्ट झाला. आता आपल्याला फोडणी देऊन बघा, बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे करायचे फोडणी द्यायचं काम. आता टाकले टमाटर टाकले मस्त. आता हळदी पावडर टाकणार आहे.
हे बघा थोडी चवीनुसार तुमच्या हिशोबाने, तुमचे माणसं किती त्या हिशोबाने बजेटमध्ये. हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. मिक्स केलं आता एक नंबर. टाकणार आपण मीठ चवीनुसार. हे बघा आता मीठ टाकलंय चवीनुसार. आता त्याला मिक्स करून घ्यायचं एक नंबर. ही झाली आपली फोडणी द्यायची पद्धत. काय काय टाकलं तुम्हाला व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून घरी तुम्हाला बनवता येईल वांग्याची बटाट्याची मिक्स भाजी. हे बघा आता मस्त परतलं ते आता एक नंबर. टाकून घेणार आहोत वांगे. हे लास्ट स्टेप आहे आपल्याला. आता वांगे टाकायचे मस्त, पाणी गाळून घ्यायचं. हे बघा टाकले आता वांगे, एकदम ताजे वांगे, काटेरी वांगे एकदम ताजे. भाजी बनणार एक नंबर मिक्स भाजी. हे बघा त्यांना मिक्स करून घ्यायचे. बघा दिसतं एक नंबर भाजी बनणार. जेवायला या तुम्ही भाजी बनल्यावर. चाल बघा. बघा आता एकदम मिक्स करून घेतलं एकदम वांग्याचं. वांगे टाकलेले मस्त. आता आपण काय टाकणार आहेत आता बघू शकता तुम्ही. आता पुढे काय काय प्रोसिजर आहे वांगे बनवण्याची. काय आहे का त्याच्यात? याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, म्हणजे एकदम टेस्टी हॉटेलमध्ये बनवत असं वांग्याची भाजी बनणार एकदम. हा एक नंबर. जेव्हा तुम्हाला त्याला मिक्स करायचं बघू शकता तुम्ही. मिक्स झालं आहे आता ऑलरेडी. या आता कशी वाटणार आपली वांग्याची भाजी. ओ भीम बघा बघू शकता तुम्ही. ओ भीम रामजीचा वंदना. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार, म्हणजे ते पाणी टाकावं लागेल वरती. हे पाणी का टाकतात वरती? हे पाणी गरम होण्यासाठी. त्याच्याने काय होतं भाजीला, काय पिके भाजी खाली चिपकत नाही. आणि आपण लगेच पाणी नाही टाकत ना, मग चव जातं. थंड पाणी तर घालायचंच नाही. आणि हे मग वरती पाणी ठेवलं तर खाली वांगे लागत पण नाही कढईला, म्हणून ते पाणी गरम होण्यासाठी ठेवलं ना. मग ते दोन्ही होतात, खाली लटकत नाही, व्यवस्थित शिजली जाते भाजी. आणि मग गरम पाणी होतं, आणि मग ते गरम पाणी झाल्यावर ते पाणी वतून घ्यायचं. असं आहे का? अशी प्रोसेस आहे. बघा बघा ऐका तुम्ही काय काय सांगितलं तर, कशी पद्धत आहे वांग्याची भाजी बनवायची. आता गरम झाल्यावर टाकून घेऊया. आता मग आपल्या भाजीचं सगळं झालं का रेडी? आता पाणी गरम झालं की त्याच्यात वतून द्यायचं. ओके. बघा मित्रांनो काय काय सांगितलं व्यवस्थित ऐका, ध्यानात ठेवा, आणि त्याच प्रकारे तुम्ही वांग्याची भाजी बनवा. चला आता आपली भाजी आता 10 मिनटं ठेवावं लागेल, नंतर मग ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. काय करताय यार तुम्ही? ए तू कालच लवकर आले आज? आज काय लवकर आले तू? आज आमचं फक्त प्रॅक्टिस होते. किती वाजता गेली तू? सकाळी गेलेली मी 7ला. असं आहे. किती वाजेपर्यंत होतं मग प्रॅक्टिकल? 10 वाजेपर्यंत. असं आहे का? व्हेरी गुड व्हेरी गुड. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ए ओ भाऊ काय होतं आहे तिकडं? ए भाऊ बघा कसं ऊन पडलं आहे बाहेर एकदम मस्त. हे बघा आता 10 10:30 झाले, ऊन पडलं आहे मस्त बाहेर. सकाळी लय थंडी वाजते हो, पण आता ऊन पडलं आहे बाहेर एकदम. बघा आमच्या याच्यामध्ये गॅलरीमध्ये लावले झाडं. बघा रोड आहे तिकडे सोनारपुढे आतमध्ये जायला गावात. सोनारपुढे आतमध्ये गावात जाता हा रोड, आणि इकडे जातो इकडे बाहेर मेन रोडला. ए दोघांची काय मीटिंग चालू आहे तुमच्यावाली? कोण काय खात नाही, कोण काय खात नाही, काय चालू आहे मीटिंग तुमची? काय घेतलं आता करायला? मेथीची भाजी का? हे नाही विचारत का खाली का गॅस ठेवला, आज काय खाली नव्हते. हा ते विसरलो मी. काय गॅस का ठेवला तुम्ही खाली? गॅस तुम्ही खाली का ठेवला? इतक्यातच झालं, वरतीच होता. नाही कधी काय तुम्हाला माहित असतं काय, मी खाली पण ठेवते मी. मग काहीतरी असेल ना त्याचं, काहीतरी इफेक्ट असेल ना. खाली ठेवायचं वरती ठेवायचं. वरती बनवायला तिथं चपात्या भाजी एवढं टाइम उभं राहायला लागतं ना. असं आहे का? पाय दुखतात का? पाय दुखतात उभं राहून राहून. त्यामुळे खाली घेतलाय का?
खाली बरं आहे. कसं आरामात करता येतं, भाकरी चपात्या हम्म. आहे ना दादू, बरोबर आहे ना? काय दादू खरं सांगते का मग? ठीक आहे चांगलं आहे, पण व्यवस्थित हा ते पाईप मी व्यवस्थित बघायचं. फोल्डिंग होत होतो कधी कधी, व्यवस्थित सांभाळून करायचं. खाली का ना सांभाळून करायचं. पण ते आपला किचन थोडा लहान आहे ना, मग तिथे एवढा पसारा घेऊन थोडी गडबड होते, म्हणून खाली कसं यासाठी का हम्म. पाण्याचा शॉर्टेज चालू आहे. तर बाटल्याचा बॉक्स आणला होता, अर्धा खतम झाला, अर्धा इथं याच्यामध्ये भरून ठेवला आहे मी. बघितलं का, पाण्याचा थोडा लफडा आहे आता आमच्याकडे. मला पण द्या एक बाटली. एक घे, तुला पण एक बाटली घ्या. पाणी प्या, पाणी प्या. बघा आपल्या आता एक वांग्याची भाजी रेडी होते इकडं. हे झाली बघा चपाती, एक नंबर. इसको बोलते चपाती. हा, आता ही कशी आली बरोबर. तिला कसं ऐकलं तुम्ही, ती बरोबर झालीच नव्हती. आता कशी बघा आपली भाजी झाली आहे, वांग्याची भाजी. हा, आता आपली वांग्याची सुक्कड भाजी रेडी झाली आहे. हे बघा अशी बघू झाली शकताय आहे. तुम्ही. तर मग या जेवायला. आमची वांग्याची भाजी सुकी. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जमलं तर तुम्हाला शेअर करा व्हिडिओ. चला मग तोपर्यंत बाय बाय. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.